मॅच जिंकली। सुनील साळुंखे यांच्या राजाराणी घोट टीमनं परास्त केलं, धूळ सारली जागृती 11 ब्राह्मण करवले टीमला। खऱ्या अर्थानं ब्राह्मण करवले टीमनं एक चांगली अशी धावत संख्या इथे चेस केली असती तर एक विजय महोत्सव साजरा करू शकले असते, मात्र वारंवार फलंदाजांची गळती झाली, या कारणास्तव या स्पर्धेमधून ते बाहेर फेकले गेले। मात्र तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप काही शुभेच्छा असतील, कारण जागृती 11 ब्राह्मण करवले हे खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वाच्या माध्यमातून आणि राहुल भाई यांच्या माध्यमातून त्या संघाची बांधणी केली जाते। तर एका बाजूला राजाराणी घोट संघ, कारण सुनील साळुंखे बाला धुमाल यांच्या तालमीमध्ये घडलेला हा राजाराणी घोट संघ आणि या पहिल्या मॅच मध्ये त्या संघाने अधिराज्य गाजवलं। खूप काही शुभेच्छा असतील आम्हा कॉमेंट्री बॉक्स कडून आमच्या या लाडक्या आयोजकांना। तर इथे नेक्स्ट मॅच प्रवीण घोट कॅम्प बनाम तलोजे मजकूर या दोन संघांच्या दरम्यान इथे पाहायला मिळेल। विचार केला मंगळवार दिनांक 9/2/2021 ते शुक्रवार दिनांक 12/2/2021 पर्यंत मर्यादित षटकांचे हे क्रिकेटचे सामने पाहायला मिळत आहेत, ज्या ठिकाणी घोटगाव पाण्याच्या टाकीजवळचं हे मैदान अतिशय सुसज्ज असं मैदान इथे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झाले। ज्या पद्धतीनं या मैदानासाठी विशेष सहकार्य ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी केले, जे या मैदानाचे मालक असतील त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण क्रिकेट पर्वणीसाठी हे मैदान इथे उपलब्ध झाले। जणू काय छावणीचं स्वरूप या मैदानाला आलंय। गेम ऑन गेम स्टार्ट, घोट कॅम्प बनाम तलोजे मजकूर ही मॅच इथे स्टार्ट होतीये। शंखनाद, गेम ऑन। पहिला बॉल मिड ऑन ची वारी, लय भारी फिल्डिंग डिपार्टमेंट, थ्रो मात्र थोडासा चुकीचा, जज चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी आसानसा सोपा असा रनआउट इथे होऊ शकला असता। फलंदाजीच्या माध्यमातून इथे खेळतोय मनोज पाटील, तर एका बाजूला अनुज मडवी तलोजे मजकूर टीम इथे फलंदाजी करतोय आणि घोट कॅम्प टीम इथे गोलंदाजी करतोय। चंडू फली यांचं द्वंद्व युद्ध, एक चांगलं बॅटल इथे या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल। दोन नामी पंच इथे पंचांच्या भूमिकेमध्ये नॉन स्टॉप कार्य सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। त्या दोन पंचांना खूप काही शुभेच्छा असतील। त्यानंतर जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी हे गणित जोडून रायगड, ठाणे, पुणे या अनेक सत्रामध्ये अनेक क्षेत्रामध्ये ज्यांचं बहुमूल्य योगदान ती आमची लाडकी वाहिनी फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी, आमचे मित्र भावेजी मात्रे, साहिल रोहित, कॅमेरामॅन, आमची संगणक यंत्रणा, आपलं खूप काही आभार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज तयार, पंचांच्या उजव्या बाजून इथे मारा झाला, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय आणि आग इथे संचारली ती गोलंदाजाची, त्यानंतर फिल्डरची फलंदाजी इथे बाद होतोय। पहिला दे धक्का तलोजे मजकूर टीमला, फलंदाज बाद होतोय अनुज मडवी। बॅक टू द पवेलियन। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा। HK Style. थँक्यू डीजे महाराष्ट्र माझा। भीती नामा तुझी मुली ही गड करणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र। अतिशय देदीप्यमान असं आयोजन आणि पहिला विकेटचं पतन झालं, पहिला मोहरा इथे मात्र गारद होतोय। अनुज मडवी बॅक टू द पवेलियन। पहिला दे धक्का तलोजे मजकूर टीमला, विलास यांचा हा सी संघ तलोजे मजकूर खेळतोय। घोट कॅम्प संघासमोर चांगला फटका इथे परावर्तित होतोय। मिड विकेटच्या दिशेने फटकेबाजी खूप काही उपयुक्त असेल। फिल्डिंग डिपार्टमेंट इथे तफावत दाखवतोय, तोपर्यंत 2 रन इथे होतील कंप्लीट आणि सांघिक कोठ्यातील धावसंख्या पाहायला मिळेल तलोजे मजकूर टीमच्या 1 गडी बाद 3।
फलंदाज अनुज मडवी बाद झाल्यानंतर अक्षय पाटील, तर एका बाजूला मनोज पाटील. स्ट्राईकला फलंदाज इथे पाहायला मिळतोय. मनोज पाटील, मनमोहित पारी इथे खेळावी लागेल. 4 ओव्हर मध्ये 50 ते 55 धावा ठोकाव्या लागतील. पुढचा हा चेंडू उसळी घेतली, उसळी खूप काही कामा आली फलंदाजाला. चेंडू जाईल फरार. चेंडूचा इशारा येणं बाकी असेल. पंच आम्हाला इथे माहिती देतील. विचार विनिमय, सल्ला मसलत, चर्चा सत्र जारी झाल्यानंतर पंचांचा अंतिम निर्णय कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे पाठवला जाईल. खूप काही वेळ पंचांच्या माध्यमातून घेतला जातोय आणि पंचांचा इशारा अंतिम चौकार. थँक्यू डीजे. 5 झाडाच्या आडोश्याला जो प्रेक्षक बसलाय आपण बाहेर या. नेक्स्ट बॉल, चांगला फटका, काय फटकेबाजी, ऑफ ड्राईव्हची देखणी फटकेबाजी. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टोलवलाय. चेंडू जाईल बॅक टू बॅक 2 चौकार. डीजे. पहा तलोचे मस्कूर टीमचा मनोज पाटील हा हिरा इथे मात्र चमकदार कामगिरी दाखवतोय. शेवटचा चेंडूवरती सुद्धा प्रहारबाजी पाहायला मिळेल. 1 रन इथे होईल कंप्लीट. आणि इथे थोडीशी दुखापत झाली, स्वतःला आपण सावरायचंय. 5 चेंडू गेला कुठे, फिल्डर पडला कुठे, हे फनी क्रिकेट इथे पाहायला मिळते आणि हे खूप कमी प्रमाणामध्ये एन्जॉय करतो प्रवीण. रोशन एन्जॉय तर मी नाही करत, पण तो प्रेक्षक बसल्या झाडाजवळ मैदानाच्या आतमध्ये तो काय करतो तिथे. ते प्रेक्षकाला विनंती आहे, आपण काय करताय, बाउंड्रीच्या बाहेर बसा, सावली खूप आहे. चलिए जो दर्शक बैठे मैदान के अंदर, भाई चलो पीछे बैठो बाउंड्री के. ये कौन सा एंटरटेनमेंट हो रहा है इसको. इथे आपण मराठीमध्ये सांगत होतो, गाढवाने वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता, कारण हिंदीमध्ये सांगणं गरजेचं होतं. व आज खूप काही फनी क्रिकेट, फनी मोमेंट आज इथे मात्र पाहायला मिळतील आणि हे असणं खूप काही गरजेचं असतं ताणतणावाच्या दुनियेमध्ये. कारण मागचा कालखंड पाहिला आपण कोरोनाचा, आणि कोरोनाला आपण अक्षरशः हरवलं, आणि कोरोनाचं कालखंड लोटण्यानंतर आपण एक भल्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. धावसंख्या धावपटालावरती 1 गडी बाद. तलोचे मजकूर जाऊन पोहोचतोय 12 धावा धावपटालावरती. आमचे मित्र पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सध्यक्ष साईनाथ राजे उर्फ आमचा साई यांचा आपण काल आवाज ऐकला. त्यांच्या माध्यमातून खूप काही शुभेच्छा असतील या स्पर्धेसाठी. सन्माननीय संजय दादा गोंधळीवाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या या स्पर्धेसाठी. दादा आपलं लाख आभार. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिले आपण 12 धावा. आता गोलंदाजीच्या मार्गावर येतोय घोटकाम टीमचा निखिल कदम. कदम कदम बडा है जा, आणि याप्रमाणे इथे चांगलं पाऊल टाकावं लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून निखिलला. चांगला फटका इथे कन्वर्ट झालाय. फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात. दुसरा दे धक्का तलोचे मजकूर टीमला. फलंदाजी इथे बाद होतोय, ज्यानं बॅक टू बॅक 2 चौकारांचा साज चढवला तो फलंदाज मनोज पाटील तंबूच्या आश्रयाला. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे. DJ Sudhir DJ Vishal in the mix. Thank you DJ. 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती. जय्य तयारी प्रत्येक मंडळांच्या माध्यमातून कला सांस्कृतिक वारसा जपणार प्रत्येक व्यक्तिमत्व माझ्या राजाची जयंती करण्यासाठी सज्ज आहे.
कारण हिंदुगिरीचे बादशाह आम्ही, तलवार रामची राणी, दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी. राजा राणी क्रिकेट संघ गोड यांच्या माध्यमातून हे क्रिकेटचं आयोजन. दुसरी मॅच गोड कॅम्प बनाम तलोजे मजकूर, हा क्रिकेटचा रणसंग्राम. नेक्स्ट बॉल, खूप काही चांगला फटका इथे परावर्तित होतोय आणि इथे पाहायचं झालं रन आउट टॉप द पार. इट्स अ बिग हिट. जीव षटकार. जीव लावून वेड्या परी. थँक्यू डीजे. एक मिनिट रोशन, निर्णय वेगळा असेल की काय? कारण चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला, काहीतरी नियम आहेत ते मला तर माहिती नाही, त्यामुळे आयोजक सुनील गेलेत आणि सुनील डिस्कशन करतील की नेमका नियम काय आहे. मैदानामध्ये झाड आहे, तो आला षटकाराच्या आड. आता षटकार की दुसरं काही निर्णय? निश्चित त्यासाठी सुनील सालुंके गेलेत, कारण की मैदानामध्ये रोशन पण चांगलं एक्झाम्पल आहे. तुम्ही झाडे तोडू नका, कारण की मैदान तुमच्याकडे नाही तरी देखील झाडे ठेवलेत आणि झाडे लावा झाडे जगवा हा मेसेज आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगली संकल्पना बाला धुमाल साहेबांची. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आपण हे वाक्य पाहतो, झाडे लावा झाडे जगवा, कारण हा MIDC चा भाग आहे आणि जेवढी झाडं इथे जगतील तेवढ्या आपल्या मानवी जीवनासाठी प्रवीण खूप काही उपयुक्त असेल. जी काही नियमावली असेल टॉस उडवता वेळी आपण सांगत जा, कारण गैरसमज नको खेळाडूंसाठी. कारण जी काही झाडं मैदानामध्ये आहेत त्याबद्दलचा नियम आपण सादर करावा. पहा सुरेख फटका, चेंडूला फेकून दिलं, साधा बेंचसाठी 6 रन. जीव लावून वेड्या परी. काहो सोडून गेलात जना कुणी वेड्या परी. काहो सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्मला थँक्यू डीजे. 19 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. मागच्या चेंडूवरती आपण पहिला षटकार, त्याच्या आधी खूप काही मोठा फटका होता, मात्र तिथे एकच रन मिळते. नाखुश असेल तलोजे मजकूर टीमचा संघनायक, मात्र जो काही नियम असेल त्यानुसार आपल्याला इथे खेळ करावा लागेल, कारण झाडं वाचवणं हे सुद्धा खूप काही योग्य निर्णय आमच्या आयोजकांचा. राईट मोर द विकेट ने इथे गोलंदाजी पाहायला मिळते. आमचे अजित महाराज खुटले यांचा इशारा येतोय वाईटचा. इट इज अ वाईट. बिना मेहनतीची धाव इथे दान केली जाईल. सामन्यामध्ये जो काही स्पीड होता तो आता मात्र कमी झालाय, मात्र तो स्पीड वाढवणं गरजेचं असेल. पंचांच्या माध्यमातून तंबी द्यावी लागेल. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन वरून मिड ऑन पर्यंत ही वारी फिल्डरची पाहायला मिळेल आणि या चेंडू गणिक इथे पाहायला मिळतील 1 रन आणि धावसंख्या मात्र आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतोय. 21 धावा स्कोर बोर्ड वरती इथे लगावल्या तलोजे मजकूर टीमनं. पहा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनेक कटआउट आणि बॅनर पाहतोय. ते आमचे सन्माननीय राजेशजी पाटील आणि सन्माननीय सुनीलजी साळुंके यांच्या बॅनरला जर बॉल हिट केला फलंदाजानं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे पाहायला मिळेल. एक चांगली पर्वणी, एक चांगली संकल्पना राजेशजी पाटील आणि सुनील साळुंके आमचे आयोजन करते यांच्या माध्यमातून. सुरेख फटकेबाजी, चांगलं क्षेत्र इथे निवडलं गेलं आणि पंचांचा इशारा येणं मात्र बाकी असेल. आम्ही सुद्धा वेल घेऊ अजित सर, कारण वेल घेणं गरजेचं असेल आणि अंतिम निर्णय आम्हा पंचांचा येतोय चौकार. कॅन्डी.
25 धावा आपण पाहतोय. आमचे ऑल इंडिया स्वयंसेवक आपण सीमा रेषेचा ताबा घ्या. कुठल्या प्रकारे या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची आपण शहानिशा करा. सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला गावठी धाब्यावरती नेलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून. मात्र आपण सहकार्य करा ऑल इंडिया स्वयंसेवक. थँक्यू. गोलंदाजीच्या मार्कवर निखिल कदम खूप काही धावा इथे खर्च करतोय आणि या ओव्हर मधील हा अंतिम चेंडू शिल्लक असताना पायांचा वेध घेतला गेला आणि इथे फलंदाज बाद होतोय. तिसरा दे धक्का पाहायला मिळेल. तलोजे मजकूर टीमला फलंदाज बाद होतोय अक्षय पाटील. सागर पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 2 ओव्हर मध्ये 3 गडी बाद. तलोजे मजकूर टीमची धावसंख्या धावपटलावरती इथे पाहायला मिळेल ती 25. पहिल्या 2 ओव्हर मध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा ठोकल्या गेल्या तलोजे मजकूर संघाकडून. मात्र येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून घोट कॅम्प टीमच्या गोलंदाजाला इथे अधिराज्य गाजवावं लागेल. या स्पर्धेसाठी खूप काही शुभेच्छा. आमचे कॉमेंटेटर निनाद कदम सुद्धा इथे शुभेच्छा देत आहेत. सुरेख फटकेबाजी फक्त इथे पाहायला मिळेल ती 1 रन. 5 चेंडू हातामध्ये पकडून ठेवला आणि तिथे आवाज आला की हा चेंडू अशा पद्धतीने आपण का पकडून ठेवतात. तात्काळ चेंडूची इथे सफर करणं गरजेचं असतं. इथे चालाकीनं जर धाव घेतली असती तर ती होऊ शकली असती कदाचित. धावसंख्या 1 आकार घेईल संघ जाऊन पोहोचतोय. 26 रन 3 विकेट लॉस. तलोजे मजकूर टीम एक चांगली धावसंख्या उभारली. मात्र शेवटपर्यंत ती धावगती राखावी लागेल. अलाउन द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने हा प्रवास होता. मात्र अर्ध्यावरती हा प्रवास समाप्त झाला चेंडूचा आणि फक्त पाहायला मिळेल ती सिंगल. या ओव्हरचा विचार केला तर गोलंदाजीच्या मार्कवर ज्या गोलंदाजाचा जय जयकार पाहायला मिळतोय तो ओमकार कदम. हे कदम बंधू इथे घोट कॅम्प क्रिकेट संघासाठी खूप काही पोषक गोलंदाजी साकार करत असताना पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल समोर फलंदाज सज्ज आहे प्रीतम मुंबईकर. प्रेमात टाकणारी खेळी या फलंदाजाला साध्य करावी लागेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जो प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतोय त्या सर्व माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपलं सुद्धा बहुमूल्य योगदान आपण या स्पर्धेला देता. थँक्यू सो मच. नेक्स्ट बॉल राईटम ओव्हर द विकेट परफ्यूम डिलिव्हरी. फलंदाजाच्या नाकापासूनचा प्रवास थेट यष्टी रक्षकापर्यंत इथे पाहायला मिळतोय आणि बाउन्सर चेंडू सफर झाला. तिथे फलंदाजासाठी खूप काही धोक्याचं ठरलं. फक्त इथे पाहायचं झालं तर या ओव्हर मध्ये 2 धावा ठोकल्या. लगातार 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. पुढचा हा चेंडू सुरेख फटकेबाजी. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला. एका प्रयत्नामध्ये एका अटेम्प्ट मध्ये इथे चेंडूची पकड झाली आणि इथे पाहायचं झालं तर संघ जाऊन पोहोचतोय. 28 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. आमचे साईनाथ राजे उर्फ साई इथे कॉमेंटर बॉक्स मध्ये आम्हाला शुभेच्छा देत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून ते या स्पर्धेला मनमुराद आनंद लुटताना लाडणं ते सर्वांना मालिक म्हणतात. सबका मालिक एक. नेक्स्ट बॉल आणि इथे पाहायचं झालं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल प्रवीण. आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि फक्त धावा दिल्या कदमनं 3 ओव्हर मध्ये 3 गडी बाद. तलोजे मजकूर जाऊन पोहोचेल 28. डीजे शुभाची तलवार समके शुभाची तलवार ले डाली
जबरदस्त शिवगीतांना इथे उजाला दिला जातोय. कारण 19 फेब्रुवारी खूप काही जवळ येते. आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही संपणारही नाही माझ्या राजाचा दरारा. पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला, 3 गडी बाद, 28 धावा धावपटलावरती. चतुर्थ षटक प्रगती पथावर, चांगला फटका, चांगली झेल, फलंदाज बाद. पहिल्या बॉल वरती ते अधिराज गाजवलं घोट कॅम्प टीमच्या मंगेश पुरजी या गोलंदाजानं. यावेळीचा हा चेंडू आला ऑन द कार्पेट, चांगला फटका इथे पाहायला मिळेल. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जबरदस्त इथे रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळते. आणि धावसंख्येची जमापुंजी पाहायची झाली तर विलास यांच्या तलोचे मोजकूर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 धावा धावपटलावरती. गोलंदाज मंगेश पुरजी इथे गोलंदाजीच्या मार्कवर गतीमध्ये परिवर्तन केलं, तिथे नामुष्की ओढली. फलंदाजाला मात्र जावं लागेल माघारी. रनआउट. इथे वारंवार विकेटचं पतन होणं खूप काही धोक्याचं ठरू शकतं. आणि त्यानंतर पाहायचं झालं तर फलंदाजांकडून ते मोठे फटके येणं सुद्धा गरजेचं असेल. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर चांगली धावसंख्या बनवली होती तलोचे मजकूर टीमनं. मग इथे धावसंख्या का रोखली जाते, धावसंख्येला का लगाम लावली, याची उत्तर यांची उकळ मात्र आपल्या पवेलियन मध्ये द्यावी लागतील या फलंदाजांना. जबरदस्त धावगती पाहायला मिळेल. अजून एक फलंदाज इथे होतोय रनआउट. आहे की नाही हे पाहावं लागतंय. क्या बात आहे. आज दिसता आनंद, फनी क्रिकेटला आपण इथे मनसोक्तपणे लुटतोय. पंच धावा किती इथे 4. अब की बार 4 इथे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त इथे क्रिकेट घडतोय. जबरदस्त, क्या बात आहे. नेक्स्ट बॉल. सुंदर फटकेबाजी डीप मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात. एका प्रयत्नामध्ये चेंडूची पकड, तोपर्यंत 2 रन होतील कंप्लीट. सन्माननीय अमोलजी बलराम पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला कूलर दिलं, त्यांचं इथे शुभागमन आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावपटलावरती धावा पाहायला मिळतील 36. पुढचा हा चेंडू देत दनादन देत दनादन देत दनादन 6 रन. शेवटच्या चेंडू गणिक इथे चेंडू ओढवला तो 6 धाव्यांसाठी. फलंदाज होते विलास पाटील ज्यांच्या नावानं या संघाला ओळखलं जातं. स्वतः संघ नायक कॅप्टन कुल काय असतं हे दाखवलं या फलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे होतोय समाप्त. आणि पहिल्या पूर्वार्धाच्या खेळीनंतर तलोजे मजकूर टीमची धावसंख्या धावपटलावरती प्रवीण पाहायला मिळेल की टोटली 42 आणि जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची इथे आवश्यकता असेल. ती घोट कॅम्प टीमला इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये काल होते महागुरु, आजचे आमचे महागुरु ची भूमिका बजावतील आमचे प्रवीण टेंबे. मॅम ठाम बोलप
थँक्यू सो मच रोशन. इथे सन्मान केला जाईल पाहुण्यांचा आमच्या VIP डायस वरती. तर सर्वप्रथम सन्मान केला जाईल अमोल पाटील या आपण आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक बाला धुमाल साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. प्रत्येक पाहुण्यांना प्रेमाची शाल, स्नेह, प्रेम आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. अमोल पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी कूलर, वातानुकूलित यंत्र देण्यात आलंय. त्यांचा देखील आभार. तर यापुढील सन्मान असेल संजय गोंधली यांचा. या आपण मान्यवर संजय गोंधली यांचा सन्मान केला जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक बाला धुमाल यांना तुम्ही पाहू शकता. गोल्डन मॅन, त्यांची दमदार स्पर्धा, अगदी प्रेक्षकांना आवडणारी स्पर्धा तुम्ही बघू शकता. यापुढील सन्मान असेल विजय निगुकर. या आपण मंचासमोर आणि आपला सन्मान स्वीकारा. प्रेमाचे प्रतीक शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांना सन्मानित केले जाते. तर यापुढील सन्मान असेल तुषार कदम. या अतिथींना विनंती या आपण समोर मंचाच्या अगदी. तर यापुढील सामना आहे बामर्ली आणि उसाटणे या दोन संघामध्ये. संघाच्या संघाने एक टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी या तुषार कदम यांचा सन्मान केला जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहुण्यांचा सन्मान. यानंतर किरण गोंधली यांना विनंती आपण या किरण गोंधली यांचा देखील सन्मान केला जाईल. घोड गावातील सर्व मान्यवर आहेत, त्यांचं सपोर्ट, पाठिंबा, सहकार्य या स्पर्धेला लाभलाय. त्या सर्वांचा आम्ही इथे सन्मान करतोय. हीच तर बाला धुमाल साहेबांची ओळख आहे, कारण ते स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि प्रत्येकाचा सन्मान करतायत. ही त्यांची ओळख आहे. कारण भारतीय संस्कृती पाहुण्यांचा आदर करणे आपलं कर्तव्य, ते कर्तव्य बजावत असताना आमचे मुख्य आयोजक. टॉस साठी मी विनंती करतो पुढील मॅच बामाली आणि उसाटणे. कॅप्टन आपण आवाज येत असेल तर लवकर टॉस साठी या आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस साठी कनेक्ट करतील रोशन पाटील शिरवली. सन्माननीय अविनाशजी राजे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावं. सन्माननीय अविनाशजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावं. उसाटणे सी बनाम बामाली, जोया 11 भाऊ उसाटणे बनाम आई गावदेवी मुकुंद 11 बामाली. वाक्या बादी जबरदस्त इथे नामकरण पाहायला मिळते. या दोन संघांच्या दरम्यान दादांच्या शुभ हस्ते टॉस पाहायला मिळेल. तर उसाटणे संघाचा संघनायक पा इथे उसाटणे संघाचा संघनायक आपण तात्काळ इथे जॉईंट व्हा. ही षटक पडायच्या आतोआत आपण यायचंय. पा जास्तीत जास्त वेळ आपण घेऊ नका. कमेंट्री बॉक्स मध्ये फेरबदल कमेंट्री बॉक्स मध्ये येतील आमचे प्रवीण टेम्बे. जीतू पाटिल का स्वागत हुआ पहली गेंद पर. आइए स्वागत है आपका राजा रानी घोड़ ट्रॉफी 2021 में. 6 रन. क्या बात है. 43 रनों का टारगेट पहली गेंद पे. आगाज कितना बढ़िया, 6 रन. और भाई इस बार गेंद हवा में, मौका बन सकता है कैच का. व्हाट अ कैच, कैच ऑफ द डे. जोरदार तालियां इस खिलाड़ी के लिए. सबसे बढ़िया कैच राजा रानी घोड़ ट्रॉफी 2021 की. खिलाड़ी थे
भूषण पाटिल कमाल की कैच, दर्शक खुश है। ये बड़ा विकेट मिला क्योंकि छक्का लगा था इस बल्लेबाज के बल्ले से और तगड़े बल्लेबाज थे, लेकिन इनको रोकने के लिए यह भूषण की लंबी दौड़ यानी लंबी रेस का घोड़ा जैसे दौड़ता है वैसी दौड़ लगाकर ये कैच को पकड़ा है। तारीफ है लायक डीजे। क्या बात है, जो काम दुनिया को नामुमकिन लगे वही मौका होता है करतब दिखाने का, सिकंदर बनने का। तलोजा मस्को टीम वाइड गेंद को बचाने के लिए जोरदार अपील की थी। टीम का टोटल स्कोर कार्ड पर इस वक्त 7 रन। घोट कैंप टीम बैटिंग कर रही है, जीतने के लिए 43 रनों की आवश्यकता है। जबरदस्त मैच है, मजा आएगा मुकाबले में। दोनों टीम में बहुत ताकत है, क्षमता है, गुणवत्ता है, अच्छे गेंदबाज है, अच्छे बल्लेबाज है। ओ ये खराब शॉट, ये कहां खेलना चाहते थे, और ये बेहतरीन कैच मिड ऑफ पर। ये दूसरा विकेट मिला और पारी समाप्त हुई। मंगेश पोरजी बैक टू डग आउट। DJ SK Production. क्या बात है रोशन पाटिल, ये गाना सुन के जो वैलेंटाइंस डे चल रहे 7 से 14 फरवरी, वैलेंटाइंस डे की यादें ताजा कर दी डीजे मास्टर अपने। ऐसा कहा जाता है कि गर्लफ्रेंड पाने का भूत दिल तोड़ता है और मुकाबला जीतने का भूत रिकॉर्ड तोड़ता है। रिकॉर्ड तोड़ परफॉर्मेंस करना होगा। पहली गेंद पे छक्का लगा था, जो बल्लेबाज आउट हुए। लास्ट विकेट विजय सांगड़े, दूसरा विकेट विजय सांगड़े का था, लेकिन पहला विकेट था मेरे ख्याल से निखिल कदम का विकेट था। बहुत बड़ा विकेट था। निखिल की जो बॉडी लैंग्वेज थी बहुत स्ट्रांग थी, जिस तरह से उनका स्टैंड अप तरीका था विकेट के ऊपर खड़ा रहने का, ऐसा लग रहा था कि वो अंतिम देर तक अगर रहते तो अच्छी बैटिंग करते। लेकिन उनका विकेट जाने के बाद टीम थोड़ी बैकफुट पे गई, जिसके कारण लगातार 2 विकेट आए। टोटल देखे स्कोर कार्ड पे महज 7 रन, 4 गेंद 7। बेहतरीन गेंदबाजी, पहले ओवर में रनों पे अंकुश लगाया, छक्का लगने के बावजूद भी 7, यानी अच्छी गेंदबाजी। लेफ्ट हैंड बैट्समैन है सामने, ओवर द विकेट और यॉर्क लंगी गेंद थी, फुल टॉस लिया, गैप में कोई फील्डर नहीं और गेंद सीधा निकली सीमा पार, कवर ड्राइव, 4 रन। तो चलिए भाई, जबरदस्त मैच, चौवा लग चुका है। लेफ्ट हैंड बैट्समैन फॉर्म में है, इस बार गेंद को स्क्वायर लेग में खेला है, 1 रन कंप्लीट। घोट कैंप टीम इतने आसानी से हार नहीं मानेगी। इनके पास भी जैसे ताश के पत्ते में 4 इक्के होते हैं, वैसे इस टीम में भी 4 इक्के जरूर होंगे। 1 रन मिला और इसी 1 रनों के साथ टीम का टोटल स्कोर कार्ड पर 43 रनों का पीछा करते करते, जहां पे 12 रनों की रन रेट की आवश्यकता थी, उसी हिसाब से 12 रन लगे इस वक्त स्कोर कार्ड पर। 2 विकेट के नुकसान पे घोट कैंप 11 टीम। करेंगे सबका स्वागत।
स्टार्ट करेंगे तर इथे टॉस केला जाईल उसाटणे बनाम बामाली या दोन संघांच्या दरम्यान. तर पाहुण्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावं. सन्माननीय अविनाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा इथे टॉस पाहायला मिळतोय. चालू मॅच घोट कॅम्प बनाम तलोजे मजगूर. आणि सुनील सालुंके आपण सर्व नियमावली आपण दोन संघांना सादर करा, कारण पहिल्या सत्रामध्ये जे आपण तफावत पाहिली ती आपण दूर करा. कुठलाही गैरसमज नको, कुठल्या संघावरती अन्याय नको, याच्याकडे आपण लक्ष द्या. तर मॅच पाहायला मिळेल उसाटणे विपक्ष बामाली या दोन दिग्गज संघामध्ये. दोन्ही संघनायकांना खूप काही शुभेच्छा. दादांच्या शुभ हस्ते इथे टॉस पाहायला मिळतोय. चालू मॅच अतिशय रंगतदार चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे फलंदाज बाद. तर सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस पाहायला मिळतोय उसाटणे बनाम बामाली ही मॅच. आणि टॉस जिंकलाय बामाली संघाने जिंकलाय. सन्माननीय अविनाशजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून इथे सन्मानित केलं जाईल. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दादांना इथे सन्मानित केलं जाईल. पहा बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने आमचे मुख्य आयोजक बालाशेठ धुमाल घोटगाव एक रॉयल व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते इथे हा सन्मान पाहायला मिळतोय. थँक्यू. ओ टू पीटी. थैंक यू सो मच रोशन. तो चलते मुकाबले की तरफ. जितना कठिन संघर्ष उतनी बड़ी जीत. इस मुकाबले में संघर्ष एक तरफा नजर आ रहा है और घोटकैम्प टीम को संघर्ष करना होगा इस मुकाबले में, तब जाके आपके कदम इस प्रतियोगिता में कदमों के निशान बनेंगे. इस बार ये गेंद लेग स्टंप के बाहर गई. अंपायर रवि पाटिल सर का इशारा, खराब गेंद, व्हाइट बॉल का. तर सन्माननीय BM पाटील घोटगाव आपण मंचावरती या आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. तो इसी वाइड गेंद के साथ टीम का टोटल है 13 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार राइट हैंड के बैट्समैन तैयार. यॉर्कर गेंद सीधा पाव पर लगी और स्टंप के बीचों बीच पाए गए. बल्लेबाज को अंपायर को देखना होगा, उंगली उठ चुकी है और उसी के साथ आपकी पारी हो गई समाप्त. It's HK Style. रोशन, पिछला मुकाबला पूरा का पूरा वन साइड था. पिछले मुकाबले में कोई मजा नहीं आया. सेकेंड इनिंग में लगातार विकेट गिरे और इस मुकाबले में भी वैसा ही कुछ नजर आ रहा है. इस मुकाबले में 4 विकेट गए 13 रनों पर. खराब परिस्थिति घोटकैम्प टीम के लिए. अगर ऊपर आना है ना तो संघर्ष करना पड़ेगा. इस मुकाबले में संघर्ष दो तरफा होना चाहिए, क्योंकि क्रिकेट में ना इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, क्रिकेट में इज्जत और तारीफ कमाई जाती है. क्योंकि अगर आप अच्छा खेलोगे ना तो कमेंटेटर आपकी तारीफ करेंगे, आपकी इज्जत करेंगे. लेकिन आप बुरा खेलोगे तो कमेंटेटर आपकी तारीफ बिल्कुल नहीं करेंगे. इसलिए अच्छा क्रिकेट खेलो. तो टीम का टोटल 1 रनों के साथ 14 रन 4 विकेट स्कोर कार्ड पर. ओवर नंबर 2, 9 गेंदे फेंके टोटल इस इनिंग के, 3 गेंदे शेष. फुल टॉस गेंद मिड ऑन पर, विकेट का मौका मिल सकता है. रन आउट, विकेट नंबर 5. आधी टीम मैदान से बाहर गई 14 रनों पर. तो चलिए अभी हम स्कोर की बात करेंगे. 14 गेंद पर 29 रनों की आवश्यकता है. घोटकैम्प टीम 14 गेंद पे 29 बना सकते हैं. आपके अंदर क्षमता है, क्योंकि क्रिकेट में कहा जाता है कि जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफ होगी, और जितनी बड़ी तकलीफ होगी उतनी बड़ी कामयाबी होगी. सुमित पोर्जे के लिए इनाम, हर छक्के के लिए करीब 200 का इनाम होगा. और पुरस्कार करते हैं गिरधर पाटिल. तो चलिए उनका भी स्वागत है. 14 गेंदे 29 रनों की आवश्यकता. इस गेंद को ग्लांस करके खेला है अपर कट के सारे. थर्ड मैन, शॉर्ट टर्म मैन ने गेंद को फील्ड किया, तब तक 1 रन.
मुकाबले में 43 रनों की आवश्यकता थी 4 ओवर, यानी शुरुआती रन रेट था 11 रन प्रति ओवर। घोट कैंप टीम को एक ओवर पे 11 बनाना थे, 6 गेंद पे 11, लेकिन घोट टीम ने ऐसा समझा कि उनको 24 गेंद पे 43 बनाने हैं। आपका नजरिया आपको अलग बनाता है, आपका एटीट्यूड आपको अलग बनाता है, तो इसलिए हमेशा रन रेट के हिसाब से क्रिकेट खेलो। अगर आप सोचोगे 24 गेंद पे 50 बनाने हैं तो आप नहीं जीत पाओगे, लेकिन आप सोचोगे हमें 6 गेंद पे 11 बनाने हैं तो आप जरूर जीतोगे, यानी सिर्फ आपको 2 छक्के मारने एक ओवर में। अगर ये सोचोगे ना, ये आपका नजरिया होगा, एटीट्यूड, तो मुकाबला आप इजी जीत सकते हो। टीम का टोटल स्कोर कार्ड पे 14 रन, 28 की आवश्यकता अभी भी 15 रन अभी भी देखा जाए तो 13 गेंद पर जरूरत है कुछ चंद रनों की। लेफ्ट हैंड बैट्समैन स्ट्राइक गेंद पर सुमित पौरजी, हर छक्के के लिए 200 का इनाम था, लेकिन इनकी पारी हो गई समाप्त। विकेट नंबर 6, 15 रनों पर, बची 2 ओवर और जीतने के लिए 14 के रन रेट से 28 की आवश्यकता। जरा सा महसूस हुआ है, लाइफ की गाड़ी में कस के मारा ब्रेक। हो रहा है कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आसमां के देख, कहीं मत चले, गलती से मिस्टेक, कहीं मत चले, गलती से मिस्टेक, कहीं मत चले, गलती से मिस्टेक, कहीं मत चले, गलती से मिस्टेक बेटा। थैंक यू डीजे। गलती से मिस्टेक, बहुत गलतियां की ओवे कैंप टीम ने, लेकिन गलती सुधारी है क्योंकि 12 गेंद पे 28 की आवश्यकता है। मुकाबला अभी भी आपके हाथों में है, लेकिन अब मैदान में उतरे नंबर 7, नंबर 8 के बल्लेबाज। इस टूर्नामेंट्स में अभी तक 70 के करीब चौके लगे हैं और 60 के करीब छक्के लगे हैं। बड़े टूर्नामेंट्स कल का दिन देखा, आज दूसरा दिन है, लेकिन आज दूसरे दिन इस इनिंग में करीब 1 चौका और 1 छक्का लगा है। बची 12 गेंदें, जीतने के लिए 28 की आवश्यकता। मुकाबला अभी तक बैलेंस है, मुकाबला अभी तक 50-50 है। इरादे, हौसले बुलंद रखिए, ये हौसला या आत्मविश्वास आपको बड़ी जीत दिला सकता है इस मैच में। ये देखिए हौसला 7वें आसमान पर, गेंद को फेंका, हवाई टोला, आसमानी टोला, नंबर 6। ओमकार कदम, और इनके कदम कदम बढ़ाए जा, इनके कदम ओवे कैंप टीम को जीत दिला सकते हैं। घोट कैंप टीम बात करके जबरदस्त टीम है। निनाद कदम घोट कैंप के बेहतरीन कमेंटेटर, मैच का लुत्फ उठा, उनका भी हार्दिक स्वागत। जबरदस्त मैच, वाइट बॉल, मुकाबले में कमबैक, 6 गेंदें आपका मुकाबला बना सकती है। 12 गेंद पे 28 की जरूरत थी, 1 गेंद पे 7 आए। अब बची 11 गेंदें और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। क्या मुकाबला बना है, जबरदस्त, तारीफ करनी होगी बल्लेबाज की। और ये गेंद बाल बचे। तो इसी बीच हमारे मंच पर सम्मानीय इस टूर्नामेंट के मुख्य अतिथि आदरणीय BM पाटिल, इनका आगमन हो चुका है। एक बड़े दिलदार इंसान, उनका इस मंच पर हार्दिक स्वागत करेंगे। इस गेंद पे कोई नंबर नहीं, डॉट गेंद। अब बची 10 गेंदें, जीतने के लिए 21 की आवश्यकता। और इसी बीच थर्ड अंपायर, तीसरे अंपायर की डिमांड मैदान से आई है। सुनील सालुंके से निवेदन है कि तीसरे अंपायर के लिए मैदान के अंदर जाइए। अगर सुनील सालुंके नहीं होंगे तो दूसरे खिलाड़ी को इनवाइट करेंगे मैदान के अंदर। प्रदीप पाटिल तीसरे अंपायर के लिए जाएंगे। ये जो तीसरा अंपायर का जॉब होता है, ये सरकारी जॉब होता है, इसमें आपको कुछ काम नहीं करना पड़ता। जैसे सरकारी लोग कुछ काम नहीं करते, वही तीसरे अंपायर के काम मैदान के अंदर हमेशा होता है। लेकिन अच्छा काम करते मेन अंपायर और स्क्वायर लेग अंपायर। कितना दबाव होता है, लेकिन जैसे टेक्नोलॉजी आई ना क्रिकेट में, जो रिव्यू दिखा रहे हैं आजकल रिप्ले, थर्ड अंपायर, चाहे साइप्रीत हो, PTC लाइव हो, फॉर्चून हो या फिर 24 हो, इनके रिप्ले इतने जबरदस्त है जिसके कारण ना अंपायर को एक अच्छा अवसर मिला है अंपायरिंग करने का। ओमकार कोशिश कर रहे हैं, एक और बड़े शॉट की तलाश है उन्हें,
लेकिन उनका हौसला बहुत जबरदस्त है। तारीफ करूंगा, टीम ने 6 विकेट गंवाए, उसके बावजूद भी ये खिलाड़ी होप्स नहीं छोड़े। यही क्रिकेट होता है, अंतिम गेंद तक फाइट करो, कभी हार मत मानो। मैदान तब तक ना छोड़ना जब तक आप जीत नहीं जाते, और जीत का जोश इसके अंदर है। लेकिन लगता है इनकी भी पारी समाप्त होगी, और एक कैच ड्रॉप, मुश्किल कैच थी, कोशिश बढ़िया थी, शॉर्ट फाइन लेग में 2 रन कंप्लीट। ओमकार कदम जबरदस्त खिलाड़ी है। क्रिकेट में कहा जाता है कि युद्ध जमीन पर बैठकर के आसमान को देखता है, तेरे पंखों को खोल, जमाना सिर्फ उड़ान देखता है। अब समीकरण की बात करेंगे, बची है 8 गेंद, बचे करीब बची 8 गेंदें होगी और जीतने के लिए आवश्यकता होगी करीब 19 रनों की। मुकाबला बैलेंस है, मुकाबला 50-50 है, क्योंकि ओमकार कदम मैदान के अंदर है। ओमकार पाटिल ने कल दूसरा नंबर जीता रागर प्रीमियर लीग में, लेकिन ये ओमकार भी रोकना नहीं चाहते, थमना नहीं चाहते, दौड़ना चाहते। सामने गेंद तो खेला है, ओमकार स्ट्राइक अपने पास रखेंगे, 2 रन की कोशिश की जाएगी, सफलता मिलेगी या फिर नहीं। खराब थ्रो, और ये कितने रन मिलेंगे? 8 गेंद पे 19 की जरूरत थी रोशन, ये बोनस। सबसे खराब थ्रो फेंका इंपॉर्टेंट मुकाबले में, अंपायर का सिग्नल 6 रन। क्या बात है, मुकाबले का टर्निंग पॉइंट। भूषण सबसे खराब थ्रो भूषण ने फेंका, 6 रन दिए जहां पे 2 रन थे, 4 रन बोनस के बाटे। ये ओमकार का विकेट लेने के लिए थ्रो जोरदार फेंका था, विकेट नहीं मिला, 6 मिले। ओ जबरदस्त गेंदबाजी, और ये अंपायर की उंगली उठ चुकी है आसमान में, ओमकार को लौटना होगा। एक और टर्निंग पॉइंट, कभी बाजी इधर कभी बाजी उधर, क्या मुकाबला बना है, जबरदस्त मुकाबला, कश्मकश मुकाबला, हैरत अंगेज मुकाबला। एक वीरा माऊली अगली बोल्या ना पावली। ओमकार के लिए जोरदार तालियां, क्या कमाल के पारे के लिए ओमकार ने 2 छक्के मारे और इनके बल्ले से करीब रन आए। यहाँ पर 14 रनों की पारी, शानदार क्रिकेट ओमकार ने एक अच्छी वापसी करके दिया अपनी टीम को और जीत का दरवाजा खोल के दिया। लेकिन अब बची 6 गेंदें और घोट कैंप टीम को आवश्यकता है 13 रनों की। 7 विकेट गंवाए और 3 विकेट आएंगे तो टीम ऑल आउट हो सकती है, यानी मैदान के अंदर इनके गेंदबाज उतरेंगे। लेकिन इनकी आशा होगी 6 नंबर के बल्लेबाज गणेश पाटिल की ओर से। गणेश पाटिल मिडिल ऑर्डर पे आए, इनके अंदर क्षमता है और इनके अंदर ताकत है। 6 गेंद 13 यह आसानी के साथ बन सकते हैं। क्या मुकाबला बना है, छक्का लगने के बाद घोटक्याम के दर्शक खुश थे, लेकिन जैसे ओमकार का विकेट आया उसके बाद तलोजा मजकूर के दर्शक खुश हुए। यानी कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। ये क्रिकेट का मौका ही, ये क्रिकेट का मुकाबला भी ऐसा है, ये क्रिकेट का खेल ही ऐसा है, एक पल में हंसाता है तो एक पल में रुलाता है। मजा आएगा मुकाबले में। 6 गेंद 13 की आवश्यकता। देखना है कि इस वक्त स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है गणेश पाटिल, ये नंबर 6 पे आए थे, इनके पास अनुभव है। जैसे पुराना चावल जितना पकाओ टेस्टी लगता है, वैसे ये पुराना खिलाड़ी। और ये बेहतरीन शॉट, फील्डर गेंद के नीचे है, क्या छूटी है, 2 रन भी दिए। यहाँ पे देखिए घाई गड़बड़ दोनों टीमों की, लगातार गलतियों पे गलती। क्या मुकाबला बना है, गलतियों से बना हुआ ये बेहतरीन मुकाबला। 6 गेंद 13 की जरूरत थी, अब बची 5 गेंदें और 11 रनों की आवश्यकता। ये देखिए रिप्ले में जिस तरह से कैच छोड़ी मिड विकेट में खिलाड़ी ने, एक बड़ी गलती में कहूंगा, क्योंकि गणेश पाटिल अगर आने वाली गेंद पे छक्का मारते तो ये कैच तलोजा मजकूर टीम नहीं भूलेगी। 5 गेंद 11 की आवश्यकता। ये गेंद अंदर की तरफ चली गई ऑफसाइड से, डॉट बॉल। क्या गेंदबाजी कर रहे, तारीफ करेंगे लास्ट गेंदबाज
अंकित पाटिल कमाल की गेंदबाजी। ये तलोजा मजकूर के अंतिम गेंदबाज जिसे स्लॉग ओवर डेथ ओवर कहा जाता है, इसमें सबसे ज्यादा रन आते हैं और टीम का एक लोअर गेंदबाज होता है, लेकिन इनकी गेंदबाजी देख के बिल्कुल मजा आ गया। स्ट्रॉन्ग गेंदबाज है, सर्कल के बाहर से गेंदे फेंकते हैं और डॉट गेंदे डिलीवर करते हैं। 4 गेंद 11। डेड बॉल, अंपायर का इशारा। रविचंद्र अश्विन की याद दिलाई। रविचंद्र अश्विन ने इंग्लैंड के ऐसे एक बल्लेबाज को आउट किया था, बटलर को आउट किया था। तो चलिए मुकाबले में 4 गेंद 11 की जरूरत। गणेश पाटिल है तैयार। गणेश की कैच छूटी थी, लेकिन इस बार बेहतरीन शॉट, कवर पॉइंट पे गेंद सीमा रेखा पार चली गई 4 रनों के लिए। क्या बात है, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर। क्या जबरदस्त मुकाबला बना है। बची 3 गेंदे 7 रनों की आवश्यकता है। गणेश पाटिल की कैच छूटने के बाद इस बल्लेबाज ने यहां पर ताबड़तोड़ बल्लेबाजी की है। इस बार गेंद ऑन साइड में आती हुई गणेश को स्ट्राइक रोटेट करने की कोशिश करेंगे। 1 रन कंप्लीट, 2 की जरूरत, रन आउट का मौका और रन आउट। मुकाबले में ट्विस्ट, मुकाबले में मजा आता हुआ एक और टर्निंग पॉइंट्स। विकेट नंबर 8 मैदान से बाहर। अब बची 2 गेंदे और जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, 2 गेंद 6 की आवश्यकता है। अंपायर का सिग्नल जरूर बताइए, कुछ जरूरत होगी तो फील्डर को। गणेश पाटिल स्ट्राइक पर नंबर 6 पे उतरे हैं और जरूरत है 6 रनों की। जिंदगी मिली है तो कुछ करके दिखाओ, वक्त खराब है तो उस वक्त को बदल के दिखाओ। इस खराब वक्त से कौन आगे बढ़ेगा और कौन पीछे हटेगा। जबरदस्त मुकाबला, 2 गेंद 6 की आवश्यकता। गणेश तैयार, गेंद हवा में और कैच छूटी थी, वो कैच महंगी साबित हुई। क्या मुकाबला बना है। रोशन, मैंने कहा था एक कैच तलोजा मजकूर को बाहर कर सकती है और वो कैच कितनी महंगी साबित हुई। और इस मैच के हीरो होंगे अनडाउटली गणेश पाटिल। जोरदार तालियां, पैसा वसूल मुकाबला। आता कसं हे आता कसं वाटतंय, थैंक यू। ये डीजे मास्टर भी कमाल के, क्या गाना बजाया इन्होंने। आता कसं वाटतंय, ये गाना भी एक डेडिकेट किया था एक टीम को। जीतने वाली टीम आपको रुकना है, जिंकणारा संघ आपण जाऊ नका, विजय संघ सामना केलाचा आहे। मॅन ऑफ द मॅच नंबर 6 वरती आलेला फलंदाज ऑलराउंडर गणेश पाटिल, कम ऑन द स्टेज। सन्माननीय BM पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे आणि 500 रुपये कॅश प्राइज गणेश साठी। काय मॅच रंगली, अप्रतिम सामना, इम्पॉर्टंट सामना। झेल सुटल्यानंतर अगदी वाघासारखी डरकाली फोडली गणेश पाटीलने। सन्माननीय BM पाटील साहेबांच्या शुभ हस्ते 500 रुपये आणि सामनावीरची ट्रॉफी दिली जाईल। जोरदार टाळ्या गणेश साठी, व्हॉट अ मॅच। गणेश सोबत थोडी चर्चा करूया, कारण की अतिशय दर्जाचा सामना घोटकॅम्प संघाने जिंकलाय। प्रेक्षकांची मनं जिंकली, कारण प्रेक्षक असे सामने बघण्यासाठी येतात। 1-2 धावा प्रेक्षक बघत नाही। हाय व्होल्टेज मॅच, 8 विकेट। हरकत नाही, एक थोडासा फोटो सेक्शन चालू आहे, त्यानंतर आपण ओपिनियन घेऊया। मजा आली सामना बघून, अप्रतिम सामना, पैसा वसूल मॅच। बाला धुमाल यांची स्पर्धा प्रेक्षकांना नेहमीच आठवण राहील अशा मोमेंट्स मुळे। गणेश, एकच प्रश्न आहे, 8 विकेट तुमच्या संघाने गमावले होते, खूप दबाव, आता मी म्हटलं होतं की हा फलंदाज करू शकतो आणि आम्ही देखील मॅच एकदम गरम केली। 6 धावा होत्या 2 चेंडूमध्ये, त्यावेळी मनामध्ये काय चाललं होतं की 1-2 धावा घ्यायच्या की डायरेक्ट षटकार, ते आधी ठरवलं होतं का?
नाही अगोदर ठरवलं नव्हतं, 1-2 धावा घ्यायचा असा विचार होता. थँक्यू सो मच. बॅटच्या समोर चेंडू आला आणि